जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू। त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल। त्यानंतर आमच्यावर कोणीही असा आरोप करू नये की आम्ही कुणाची ए टीम आहोत, बी टीम आहोत किंवा काही नाही। आम्ही आमच्या स्वतंत्र विचारानं आम्ही फक्त आमच्या हक्काधिकारासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी या निवडणुकीमध्ये उतरत आहोत आणि या जनते मायबापाने आम्हाला एखादी संधी द्यावी आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी। ही धन्यवाद। तुम्ही आता मगाशी बोलताना म्हटलं की 4 पक्षाचे 6 पक्ष झाले राज्यामध्ये, तर या 6 पक्षांवरती विश्वास राहिलेला नाही म्हणून तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताय। 4चे 6 पक्ष झाले किंवा किती झाले त्याच्याशी आम्हाला आमच्या समुदायाला काही लेणं देणं नाहीये। आम्हाला फक्त एकतर जनतेची सेवा करायची आहे। आमच्यामध्ये जी कॅपॅबिलिटी आहे, जे आम्ही आता समाज म्हणून करतो तेच फक्त सर्वसामान्यांसाठी करायचं आहे आणि आम्हालाही आमचं अस्तित्व सिद्ध करण्याची ही एक संधी आहे आणि ती संधी जनतेनं मायबापांना द्यावी। मग ते राजकीय पक्ष असू दे, कोणी असू दे, आम्हाला ती संधी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही स्वतंत्र आहोत। किती जागांची किती मागणी किंवा कोणाकडे करणार आहे? आम्हाला किमान मी तेच म्हटली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रभागामध्ये प्रत्येक ज्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत, किमान आम्ही जास्ती म्हणत नाही, फक्त एक उमेदवारी आम्हाला निदान द्या, जे ऑलरेडी आपण ज्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा दाखला देतो, शाहू फुले आंबेडकरांचा आपण विचार वारसा सांगतो, तर या वंचित घटकाला आमच्यासारख्या न्याय देण्यासाठी या महाराष्ट्रानं पुढे यावं आणि आम्हाला उमेदवारी देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी समर्थता दर्शवावी। थँक्यू।